ईडीकडनं करण्यात येणाऱ्या कारवाईवरनं आजच्या सामनाच्या अग्रलेखातनं भाजपवरती निशाणा साधला जातोय। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवरती ईडीनं केलेल्या कारवाईसंदर्भात सामनातनं भाष्य केलं गेलंय। भजन रामाचं आणि कृती रावणाची अशी टीका सामनात वाचायला मिळते। देशासाठी लोकशाही वाचवण्यासाठी लोक तुरुंगात जायला तयार आहेत। केजरीवाल सोरेन यांनी निर्भय होऊन हुकुमशाही विरुद्ध लढण्याचं ठरवलंय। महाराष्ट्रातील रोहित पवार यांनी सुद्धा काहीही झालं तरी शरण जाणार नाही असा अस्सल मराठी बाणा दाखवलाय। संपूर्ण देशात संतापाचा लाव्हा उसळतो तेव्हा हुकुमशहांना देशातनं पळून जावं लागतं असा जगाचा इतिहास सांगतो। इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसते अशी टिप्पणी सामनातनं करण्यात आली आहे। भजन रामाचं आणि कृती रावणाची ही भूमिका चालणार नाही असा इशारा दिला जातोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।